मराठवाड्यातला उस्मानाबाद जिल्हा गेल्या काही वर्षांपासून या जिल्ह्याच्या नशिबी दुष्काळ पाचवीला पुजलेला। शेतीसाठी पाण्याची शाश्वत सोय नाही, त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात गेलेला। परिणामी इथला शेतकरी निराश आणि हतबल झालेला। पण ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला इथले जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी। 2 वर्षांपूर्वी डॉक्टर नारनवरे यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर सुरू झाला इथल्या शेतीच्या सकारात्मक बदलाचा प्रवास। शेतकऱ्यांच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेला चालना देण्याचा उपक्रम डॉक्टर नारनवरे यांनी सुरू केला। शेतीच्या विविध योजनांचं एकत्रीकरण केलं, नवीन पीक पद्धती रुजवली, कमी पाण्याचा वापर करत शेतकऱ्यांना हायटेक केलं। हा सगळा बदल साध्य झाला तो शेतकरी गट आणि गट शेतीच्या माध्यमातून। उस्मानाबादमध्ये आपण जवळपास 2,88,000 शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि 14,600 शेतकरी गट तयार केले। ही शेतकरी गट तयार करत असताना जे शेतकरी एकासारखी पीक घेत आहेत त्या शेतकऱ्यांना आपण एकत्र केलं आणि त्यांची शेतकरी गट ही तयार केली आणि त्याच्यामुळे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची क्लस्टर्स ही सुद्धा तयार झाली। आज आमच्याकडे खव्याची क्लस्टर आहेत, सिल्कचं क्लस्टर आहे, फार्म मेकनायझेशनचं क्लस्टर आहे, ओनियन क्लस्टर आहे, कॉरिएंडर क्लस्टर आहे, फुलांची मोठा क्लस्टर आहे आमच्याकडे जरबेराचा, आणि आमचा जरबेरा हा आज एक्सपोर्ट सुद्धा होतो। तशा पद्धतीनेच आम्ही 56 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या या शेतकऱ्यांच्या तयार केल्या आणि या शेतकऱ्यांच्या काही कंपन्या यांचा टर्नओव्हर हा 10 कोटींपेक्षा जास्त झालेला आहे। शेतकरी गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात विविध पिकांचं क्लस्टर तयार करण्यात आलंय। त्यासोबतच शेतकरी गटांच्या माध्यमातून दुधाचे 3 ब्रँड तयार केले। यातूनच मग पाडोळीच्या जयलक्ष्मी फार्मर प्रोड्युसर कंपनीनं कडधान्यांच्या खरेदीतून 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला, तर दूध विक्रीतून शेतकऱ्यांना 20 ते 25 हजार रुपयांचं उत्पन्न दरमहा मिळू लागलंय। 180 ते 250 लिटरपर्यंत आमचं संकलन आहे गटाचं। 11 लोकांनी मिळून गट स्थापन केलेला आहे। शेतीपूरक व्यवसाय हे जोडधंदा चांगला चाललेला आहे आमचा। तरी मिनिमम सरासरी गटाला महिन्याकाठी आम्हाला 25 ते 30 हजार रुपये राहतात। सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी कडधान्यावर काम करतो आम्ही। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बफर स्टॉकसाठी आम्ही तूर, हरभरा, उडीद आणि मूग इत्यादी खरेदी करतो शासन दराप्रमाणे। चालू वर्षी म्हणजे 2015-16 मध्ये आम्ही जवळपास 1.25 कोटी रुपयाचा माल खरेदी केलेला आहे। त्याच्यातून आम्हाला 2.25 लाख रुपये उत्पादन मिळालेलं आहे कंपनीला 1% कमिशननुसार। आणि 2013-14 रोजी आम्ही जवळपास 10 करोड रुपयाचं खरेदी केलं होतं तूर आणि हरभरा, तूर उडीद आणि हरभरा। त्यातून कंपनीला 10 लाख रुपये उत्पादन मिळालं। या कृषी क्रांतीसाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचं एकत्रीकरण करण्यात आलं। त्याच्या जोडीला आत्मा मार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं। कृषी विभागाच्या असतील किंवा कृषी संलग्न विभागाच्या ज्या योजना आहेत त्याचं कॉन्व्हर्जन्स आपण यामध्ये केलेलं आहे। प्राधान्याने या योजनेचा लाभ आपण या कृषी गटांना आपण दिलेला आहे आणि त्यामधून त्या गटाच्या मार्फत जे काही शेतकरी किंवा तरुण वर्ग जोडलेला आहे त्यांना एक उपजीविकेचं साधन म्हणून उद्योग निर्मिती होईल अशा प्रकारे आपण या योजना राबवलेल्या आहेत। उस्मानाबाद जिल्हा हा उस्मानाबादी शेळीसाठी प्रसिद्ध आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर नारनवरे यांनी पुढाकार घेत शेळी उत्पादकांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं। त्यातून शेळी उत्पादकांचे 239 शेळी उत्पादक संघ तयार झाले। या संघांनी शेळी ब्रीडर्स असोसिएशनची स्थापनाही केली। आता इथं शेळीची खरेदी विक्री वेबसाईटच्या माध्यमातून होते। दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालनातून महिला बचत गटाची आर्थिक प्रगती झाली। बचत गटातल्या महिला कडकनाथ कोंबडींची अंडी ही 50 रुपये प्रति नगाप्रमाणे विकतात, तसंच 2000 रुपयांना एका कोंबड्याची विक्री केली जाते। सर्व स्कॅटर्ड जे शेळीपालक होते त्यांना एकत्र आणून त्यांना तांत्रिक सेवा देण्याचं काम, त्याचबरोबर यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये होत आहे। ब्रीडर असोसिएशन स्थापन केलं आणि त्याच्यापासून
ब्रीडर असोसिएशनपासून आम्हाला फायदा होत चालला, जेणेकरून जे आमचे सभासद आहेत त्यांना शेळ्या सांभाळायची, त्यांच्यापासून त्यांचे उत्पन्न वाढायचे आणि आम्हीही त्या व्यवसायात अग्रेसर झालो आणि आम्ही तो व्यवसाय केला. आम्हालाही त्याच्यापासून भरपूर फायदा मिळाला अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये. शेतकरी गटांच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं मार्गदर्शन केलं जातंय. शेडनेट आणि पॉलीहाऊस सारख्या हायटेक शेतीकडेही शेतकरी वळत आहेत. शेडनेटमध्ये भाजीपाला पिकवला जातो. शेतकरी गट आणि हायटेक शेती यामुळे शेतकऱ्यांचं दरडोई उत्पादन 70,000 रुपयांपर्यंत पोहोचलंय. प्रशासकीय अधिकारी आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतात, वेळोवेळी मदत करतात. त्यामधून आमचा स्तर उंचावत जात आहे. त्यामध्ये आम्हाला मार्केटिंगच्या संदर्भात सल्ले दिले जातात. मार्केटिंगचं स्रोत कुठल्या बाजूला आहे, कसं मार्केटिंग केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन वेळोवेळी होतं. कृषी क्रांती योजना जी आम्ही इथे सुरू केलेली आहे ही पुढे जावी यासाठी CFF कॉमन फार्मर्स फोरम हा आम्ही तयार केलं, ज्याच्यामध्ये सर्व शेतकरी हे एकत्र येतात आणि त्यांना एक आम्ही प्लॅटफॉर्म मार्केटिंग ब्रँडिंगसाठी उपलब्ध करून दिला. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज आमचे शेतकरी हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यापाऱ्यांशी संपर्क करू शकतात, त्यांच्याशी बोलू शकतात, आणखीन आपलं प्रोडक्ट हे बाहेरही मार्केट करू शकतात. तर अशा प्रकारे आता आम्ही हा सगळा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि पुढे या प्लॅटफॉर्मला अधिक वृद्धिंगत करणे, याच्यामध्ये अजून डायव्हर्सिफिकेशन करणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे माल हे लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचवण्याचं काम हे आम्ही या प्लॅटफॉर्म मार्फत करणार आहोत. जिल्हाधिकारी डॉक्टर नारनवरे यांनी आणखी एक प्रयोग इथं राबवलाय, तो म्हणजे कृषी मित्र वेब पोर्टलचा. सरकारच्या सर्व योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पोर्टलची मदत होतीये. त्यासोबतच शेतकऱ्यांची सावकारी कर्जपाशातून सुटका व्हावी यासाठी शेतकरी गटांना सावकारीचे परवाने देण्यात आले आहेत. त्यासोबतच शेतकरी आणि महिला गटांना कृषी केंद्राचे परवानेही दिले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत झाली आहे. शेतकऱ्यांचं एकत्रित माहिती संकलित करून शेतकऱ्यांना विविध लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कृषी मित्र वेब पोर्टल हे तयार केलं. यामध्ये आम्ही एक 10 पानांचं प्रत्येक शेतकऱ्याकडून डिटेल इन्फॉर्मेशन घेतली आणि ती आम्ही आमच्या पोर्टलवर अपलोड केली. आता आम्हाला प्रत्येक ठिकाणी एखादी जर योजना असेल तर त्या योजनेचे लाभार्थी जर आपल्याला शोधायचे असतील तर जर आम्ही त्या योजनेचे निकष टाकले तर आम्हाला त्या पर्टिक्युलर गावामध्ये त्या योजनेला किती लाभार्थी मिळू शकतात याचा एक नावासकट अहवाल प्राप्त होतो, जेणेकरून पारदर्शक पद्धतीनं आम्हाला लाभ हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक नवीन साधन या वेब पोर्टलमुळे मिळालेलं आहे. जागतिक हवामान बदलामुळे सध्या शेती व्यवसायात अनेक समस्या निर्माण झाल्यात. पण या समस्यांवर तोडगा काढायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांचं एकत्रीकरण हाच सक्षम पर्याय आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर नारनवरे यांनी त्या दृष्टीनं राबवलेला हा उस्मानाबाद पॅटर्न याचीच साक्ष देतो. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणारा हा उस्मानाबाद पॅटर्न राज्यभरात अंमलात आला तर शेती क्षेत्रातली मरगळ दूर व्हायला वेळ लागणार नाही. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, उस्मानाबाद.